दिवाळी पहाट असो किंवा नववर्षाची सुरुवात, मात्र कुठलीही पहाट किंवा शोभायात्रा पाहिली तर डोंबिवली फडके रोड हे नेहमीच चर्चेत असतं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडव्याची सुरुवातीला शोभायात्रा काढून सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात तरुण तरुणाईने या शोभायात्रेत हजेरी लावली आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर नेहरू मैदानात डोंबिवलीमध्ये 150 फूट उंच या अशी गुढी उभारण्यात आली आहे, जी रेकॉर्ड म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या प्रयत्नाने ही गुढी जी आहे ती उभारण्यात आलेली आहे। विशेषतः पाहिलं गेलं तर डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या माध्यमातून भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही गुढी जी आहे ती उभारण्यात आलेली आहे। डोंबिवलीमधील नेहरू मैदानात ही गुढी उभारण्यात आलेली आहे। विशेषतः पाहिलं गेलं तर या गुढीमध्ये आपण पाहिलं तर 100 पैठणी, 90 फुटाचा हार आणि त्याचबरोबर 17 बाय 17चा तांब्याची सजावट या गुढीमध्ये दिसून येत आहेत। त्याचबरोबर आपण या गुढीमध्ये पाहिलं तर बत्त्याचा हार, ही गुढीचं वेगळं आकर्षण या ठिकाणी करून येत आहेत। एकंदरीत 150 फुटाची ही गुढी जी आहे ती 15 ते 20 कलाकारांनी या ठिकाणी 15 दिवसाच्या परिश्रमाने या ठिकाणी उभारलेली आहे। एका क्रेनच्या साहाय्याने या ठिकाणी उभारण्यात आलेली आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर 9 वर्षाच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं तर या ठिकाणी कुठेतरी डोंबिवलीमध्ये हा रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा, गिनीज बुक रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केले गेला आहे। सकाळपासून आपण पाहिलं ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने तरुणाई या रस्त्यावरती उतरले असून फडके मैदान हा फडके रोड पूर्ण तरुणाईने फुललेला पाहायला मिळाला। मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर कुठेतरी या 150 फूट उंच जी गुढी उभारण्यात आली ती गुढीची चर्चा आणि तिला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठे डोंबिवलीकर असतील किंवा ठाणे शहरातील इतर भागातील तरुणाई या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।